फ्रेंड्स, लेट मी आस्क यू वन क्वेश्चन. जेव्हा तुम्हाला इंग्रजी बोलायचं असतं तेव्हा तुम्ही आधी मराठीत विचार करता का आणि मग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता का? इफ युअर आन्सर इज यस, देन दिस व्हिडिओ इज फॉर यू. कारण आज आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत. हाऊ टू थिंक इन इंग्लिश. हाय एव्हरीवन, दिस इज पूजा. वेलकम बॅक टू आवर इंग्लिश लर्निंग जर्नी. आज डे 24मध्ये आपण शिकणार आहोत इंग्रजीत विचार कसा करायचा. कारण फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी फक्त वर्ड्स शिकून उपयोग नाही, आपण इंग्लिशमध्ये विचार करायलाही शिकलं पाहिजे. व्हाय इज ट्रान्सलेशन अ प्रॉब्लेम? खूप लोक अशी चूक करतात, ते आधी मराठीत विचार करतात. एक्झाम्पल, मला पाणी हवं आहे. आता ते मनात ट्रान्सलेट करतात. मला आय, पाणी, वॉटर हवं आहे, नीड, आणि मग सेंटेन्स तयार करतात. तोपर्यंत कॉन्फिडन्स कमी होतो आणि बोलणं थांबतं. इन्स्टेड ऑफ ट्रान्सलेटिंग, स्टार्ट थिंकिंग स्मॉल इंग्लिश सेंटेन्सेस. छोट्या गोष्टीपासून सुरुवात करू. फर्स्ट, तुम्ही पाणी पित आहात. डोंट थिंक मी पाणी पित आहे. थिंक आय एम ड्रिंकिंग वॉटर. बस. तुम्ही चालत आहात. थिंक आय एम वॉकिंग. तुम्ही चहा पित आहात. थिंक आय एम हॅव्हिंग टी. तुम्ही यूट्यूब पाहत आहात. थिंक आय एम वॉचिंग यूट्यूब. स्मॉल डेली चॅलेंज. आज आपण एक नवीन सवय लावू. जे काही करत आहात ते मनात इंग्लिशमध्ये बोला. एक्झाम्पल, आय एम ओपनिंग द डोअर. आय एम कुकिंग फूड. आय एम स्टडिंग. आय एम क्लिनिंग माय रूम. ही छोटी सवय तुमची इंग्लिश खूप इम्प्रूव्ह करेल. फ्रेंड्स, नोबडी बिकम्स फ्लुएंट इन वन डे. कोणीही एका दिवसात फ्लुएंट होत नाही. फ्लुएन्सी कम्स फ्रॉम डेली प्रॅक्टिस. दररोजचा छोटा सराव मोठा बदल घडवतो. इमॅजिन, तुम्ही सकाळी उठता. इन्स्टेड ऑफ थिंकिंग मी उठलो, थिंक आय वोक अप. नाश्ता करताना आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. बाहेर जाताना आय एम गोईंग आउटसाईड. अशा प्रकारे तुमचा मेंदू इंग्लिशमध्ये विचार करायला सुरुवात करतो. रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. आय कॅन थिंक इन इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश. I practice every day. I am improving. I will not give up. Excellent. आज दिवसभरात 5 वेळा इंग्लिशमध्ये विचार करा. एक्झाम्पल, आय एम ईटिंग. आय एम वर्किंग. आय एम हॅपी. आय एम लर्निंग इंग्लिश. आय एम इम्प्रूव्हिंग एव्हरी डे. कमेंट बिलो. आय कॅन थिंक इन इंग्लिश. मी तुमचे कमेंट्स वाचणार आहे. Tomorrow we will learn 10 powerful English sentences for daily life. Remember, don't translate. Think in English, speak in English, and improve every day. Don't forget to like, share, and subscribe. See you in the day 25. Bye.